Good morning, friends. Already we have learned the uses and structures of tenses. Let's see in today's topic the sequence of tenses. Sequence of tenses means in complex sentences we use two clauses. One is main clause and second one is subordinate clause. There are two different sentences in different tenses in complex sentence. What should be their sequence? We are going to learn today. Let's see the rule number 1. If the main clause is in present or future tense, the verb in the subordinate clause can be in any tense according to the sense of a sentence. याचा अर्थ जेव्हा मेन क्लॉज हा प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल अशा वेळेस त्या वाक्यातला सबऑर्डिनेट क्लॉज हा कुठल्याही काळात वापरला जाऊ शकतो. फक्त त्या वाक्याच्या अर्थावरून ते ठरवल्या जातं. लेट्स सी द एक्झाम्पल्स. आय विल रिमेंबर दॅट ही हॅड डन व्हेरी वेल. या वाक्यामध्ये आय विल रिमेंबर हा मेन क्लॉज आहे. दॅट ही हॅड डन व्हेरी वेल हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मेन क्लॉज हा सिंपल फ्युचरमध्ये आहे, तर सबऑर्डिनेट क्लॉज हा परफेक्ट पास्ट टेन्स या काळामध्ये वापरलेला आहे. लेट्स सी सेकंड एक्झाम्पल. ही सेज दॅट द अर्थ इज राऊंड. या वाक्यामध्ये ही सेज हा मेन क्लॉज आहे जो वर्तमान काळामध्ये आहे आणि दॅट द अर्थ इज राऊंड हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हाही वर्तमान काळामध्ये आहे. दिस इज द रूल नंबर 1. लेट्स सी रूल नंबर 2. इफ द वर्ब इन द मेन क्लॉज इज इन द पास्ट टेन्स, द वर्ब इन द सबऑर्डिनेट क्लॉजेस मस्ट बी इन द पास्ट टेन्स. याचा अर्थ मेन क्लॉजमध्ये जर भूतकाळ वापरलेला असेल तर सबऑर्डिनेट क्लॉजेसमध्ये पण भूतकाळच वापरावा लागेल. लेट्स सी द एक्झाम्पल. आय न्यू दॅट ही वॉज लेझी. या वाक्यामध्ये आय न्यू हा मेन क्लॉज आहे, तर दॅट ही वॉज लेझी हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि मेन क्लॉज आय न्यू हा सिंपल पास्टमध्ये आहे. तो पास्ट टेन्समध्ये असल्यामुळे सबऑर्डिनेट क्लॉज देखील दॅट ही वॉज लेझी पास्ट टेन्समध्येच वापरलेला आहे. सेकंड एक्झाम्पल. आय स्टूड फर्स्ट क्लास फर्स्ट बिकॉज आय हॅड स्टडीड सिन्सिअरली. आता या वाक्यामध्ये दोन क्लॉज वापरलेले आहेत. पहिला आहे आय स्टूड फर्स्ट क्लास फर्स्ट, जो की भूतकाळामध्ये आहे, आणि नंतरचा सबऑर्डिनेट क्लॉज आहे बिकॉज आय हॅड स्टडीड सिन्सिअरली, तो देखील परफेक्ट पास्ट टेन्समध्ये वापरलेला आहे. लेट्स सी रूल नंबर 3. It is very important kind of a rule in which if two consecutive past actions are there, then the first action should be in the perfect past and the second action in simple past. याचा अर्थ काय होतो? भूतकाळामध्ये एकानंतर एक लगेचच जर दोन क्रिया झालेल्या असतील तर अशा वेळेस
पहिल्यांदा झालेली क्रिया ही परफेक्ट पास्ट टेन्समध्ये सांगितल्या जाते आणि त्यानंतर घडलेली क्रिया ही सिम्पल पास्टमध्ये सांगितल्या जाते. या सिक्वेन्सचा वापर आपण स्टोरी रायटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात करू शकतो, कारण स्टोरी रायटिंगमध्ये अशा अनेक घटना एकानंतर एक घडलेल्या असतात. लेट्स सी द एक्झाम्पल्स. व्हेन आय वेंट देअर ही हॅड ऑलरेडी गॉन. या वाक्यामध्ये दोन क्रिया घडलेल्या आहेत, माझं तिथे जाणं आणि त्याचं निघून जाणं. मी जाण्याच्या अगोदर तो निघून गेला आहे, म्हणजे पहिल्यांदा कुठली क्रिया घडली तर त्याच्या जाण्याची, म्हणून ती क्रिया परफेक्ट पास्ट टेन्समध्ये सांगितलेली आहे. ही हॅड ऑलरेडी गॉन. आणि त्यानंतर मी तिथे गेलो, म्हणून ती क्रिया सिम्पल पास्टमध्ये आय वेंट देअर. सेम वे द सेकंड एक्झाम्पल. ट्रेन हॅड लेफ्ट द स्टेशन व्हेन आय रीच देअर. यामध्ये पण दोन क्रिया घडलेल्या आहेत, ट्रेन निघून जाणे आणि माझं तिथं पोहोचणे. मी पोहोचण्याच्या अगोदर ट्रेन निघून गेली, म्हणून ते वाक्य ट्रेन हॅड लेफ्ट द स्टेशन हे परफेक्ट पास्टमध्ये घेतलेलं आहे आणि त्यानंतरचं व्हेन आय रीच देअर सिम्पल पास्टमध्ये. Let's see the next sequence of tenses, which is very important and it is mentioned in our textbook also. What is the sequence of tenses in if clauses? Ifच्या clauseमध्ये टेन्सचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे? We know that if clause is a adverb clause of condition. याच्यामध्ये वाक्याची सुरुवात इफच्या क्लॉजने होते आणि त्यानंतर मेन क्लॉज येतो. तर याचा सिक्वेन्स कशा पद्धतीने असला पाहिजे तो पाहूया. या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे, त्यातलं फर्स्ट वन. इफ क्लॉजचं वाक्य जर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर मेन क्लॉजचं वाक्य सिम्पल फ्युचरमध्ये, ज्याच्यामध्ये विल, शल आणि काही मोडल ऑक्झिलरीज आलेले असतील तर त्यांचाही वापर केला जातो, सच ॲज कॅन, मस्ट, मे, आणि मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्म वापरल्या जातं. ही रचना असते जर इफचा क्लॉज सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल. सेकंड वन, इफ क्लॉज जर सिम्पल पास्ट टेन्समध्ये दिलेला असेल तर त्या इफ क्लॉजचं मेन क्लॉज हे वुड, शुड, कुड और माइट प्लस मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्म या प्रकारची रचना वापरलेली असते. थर्ड सिक्वेन्स इज इफ क्लॉज जर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये दिलेला असेल, हॅड प्लस मेन व्हर्ब 3 अशी रचना असेल इफच्या क्लॉजमध्ये, तर मेन क्लॉजमध्ये वुड, शुड, कुड, माइट प्लस हॅव आणि मेन वर्ब थर्ड फॉर्म अशी रचना वापरली जाते. या घटकावर मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये खूप वेळा अशा प्रकारचे सिक्वेन्सवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस वे स्टुडंट, लेट्स सी द एक्झाम्पल on the sequences of tenses in if clause. The first example, if I go to Mumbai I shall meet my friends. या वाक्यामध्ये इफचा क्लॉज इफ आय गो टू मुंबई हा सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे, म्हणून त्यात येणारा मेन क्लॉज हा सिम्पल फ्युचरमध्ये आय शॅल मीट असा वापरलेला आहे. सेकंड एक्झाम्पल, सेम एक्झाम्पल, फक्त टेन्स चेंज करून पाहूया. इफ आय वेंट टू मुंबई आय वुड मीट माय फ्रेंड्स. या वाक्यामध्ये आय वेंट टू मुंबई हा सिम्पल पास्ट टेन्समध्ये आलेला आहे इफचा क्लॉज आणि त्याचा मेन क्लॉज आय वुड मीट माय फ्रेंड्स
या प्रकारे वापरलेला आहे. थर्ड सेंटेन्स, इफ आय हॅड गॉन टू मुंबई, याच्यामध्ये परफेक्ट पास्ट टेन्स वापरलेला आहे. जर असं असेल तर सबऑर्डिनेट मेन क्लॉजमध्ये आय वुड हॅव मेट माय फ्रेंड्स या प्रकारची रचना वापरली जाते. सो दिस वे we have learned the sequence of tenses in complex sentences, and we have to follow these sequences while writing in our answers. So students, we have completed this topic. Hope all of you get the concept of sequence of tenses.